तडोळे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री भरत पाटील तर वाय चेअरमनपदी शांतीलाल काळे यांची बिनविरोध निवड. तडोळे तालुका खटाव येथील विकास सेवा सोसायटीमध्ये भरत पाटील चेअरमन तर वाय चेअरमन शांतीलाल काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी येलमर यांनी दिली. यावेळी नूतन संचालक श्री छगन खाडे पाटील, गंगूबाई खाडे, सुधीर साबळे, बाळासो विष्णू गौतम मोरे त्यांना सहकार्य केले. यावेळी नूतन कार्यकारिणीने श्री ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले व त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अभिनंदनाच्या भाषणात बोलताना चेअरमन म्हणाले की यापुढील काळामध्ये सर्व शेतकरी व संचालक यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भैरवनाथ विकास पॅनेलचे प्रमुख सौ रुपाली खाडे, सरपंच विकास साबळे, बाळासो खाडे गुरुजी, प्रमोद खाडे गुरुजी, नितीन पळेशेठ, अध्यक्ष भैरवनाथ यात्रा कमिटी, अमोल साबळे माजी सरपंच, बाळासो पवार ग्रामपंचायत सदस्य, बाबूराव मदने उपसरपंच, पोपटराव पळे माजी सरपंच, डॉक्टर महादेव पाटील, हनुमंत मदने, अशोक पाटोळे, सुभाष खाडे, राजू हांगे, सचिन पळे, मारुती साबळे, विजय खाडे, नारायण साबळे, ओंकार किरवे, नितीन खाडेभाऊ, नितीन साबळे, आनंदराव माळवे, प्रेमचंद खाडे, धनंजय साबळे जॉबर, ॲडव्होकेट अनिल बनसोडे, सुभाष बनसोडे, भीमराव साबळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद खाडे गुरुजी यांनी केले तर आभार सचिन पळे यांनी केले. यावेळी भैरवनाथ विकास पॅनेलचे विकास साबळे, अमोल साबळे माजी सरपंच, राजू हांगे, शरद पाटील इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली व आनंद साजरा केला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपण तडोळे नगरीतील सर्व मान्यवर मंडळी, आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जे नवनियुक्त विकास सेवा सोसायटी तडोळ्याचे जे चेअरमन आहेत ते भरत आत्माराम पाटील, तसेच आपल्या सोसायटीचे जे व्हाईस चेअरमन नुकतेच आपण सर्वांनी केलेले आहेत ते शांतीलाल काळे, या दोघांची निवड या ठिकाणी नुकतीच पार पडली. या दोघांचंही आपल्या तडोळे नगरीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आपणा सर्व मान्यवरांच्या वतीनं आपण सर्वांनी या दोघांचं प्रथमतः टाळ्या वाजवून अभिनंदन करू. त्याचबरोबर त्यांच्या खांद्या आणि भविष्यात आशा व्यक्त करतो की त्यांनी गावाच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी भैरवनाथाची प्रार्थना करतो आणि थांबतो. आपल्याला सर्वांमध्ये जे सगळं करता आलं ते केलं. आमचा बंधू भरत पाटील आणि शशिकांत काळे नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तडोळे गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व मतदार बंधू आणि सर्व नूतन विकास सेवा सोसायटीचे संचालक, प्रथमतः मनापासून भैरवनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढलो त्या भैरवनाथ विकास आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व मतदार बंधूंचं, ग्रामस्थांचं आणि ह्या नूतन संचालक चेअरमन जे नूतन झाले ते भरत पाटील, व्हाईस चेअरमन म्हणून ज्यांची आज बिनविरोध निवड झाली दोघांची, त्यामध्ये आपल्या गावचे जुने जाणते आमचे सहकारी मित्र शांतीलाल काळे आणि आपण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या बराचसाच चर्चा उहापोह याच्याही अगोदर आपण बिनविरोध निवडणूक झाली यावेळेला केलेला होता आणि माझ्याही अगोदर या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी सोसायटीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या सर्वांशी याही गोष्टीचा हितगुज केलेला आहे. तडोळे गावची विकास सेवा सहकारी संस्था आहे
त्या संस्थेचं 3 लाख रुपये निवडणूक खर्च वाचावा, त्याचबरोबर निवडणुकीला सामोरे जाणारे सर्व उमेदवार असतील, सर्व पार्टी प्रमुख असतील आणि गावामध्ये एक सलोख्याचं वातावरण राहावं. संस्थेची निवडणूक असं असते, संस्था ही सर्व गावाची आहे आणि हा उदात्त हेतू समोर ठेवूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मोजकेच मंडळी 4 तासामध्ये आम्ही बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. हा घेत असताना सर्व भविष्यामध्ये संस्थेमध्ये निवडून आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं चेअरमन व्हावं, व्हाईस चेअरमन व्हावं, त्या पदापर्यंत जावं आणि त्यामध्ये वाटणं गैर काही वाटत नाही. आणि त्याही सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही सर्व प्रमुख मंडळींनी बिनविरोध करत असताना जो काय राजकारणातला शब्द असतो किंवा राजकारणातला जो एकमेकाला एकत्र राहून आपण एक चांगल्या प्रकारची संस्था चालवावी आणि गावामध्ये एक चांगलं वळण निर्माण व्हावं या उद्देशाने आम्ही सर्वांनी बिनविरोधच्या दिवशी काही शपथविधी केला होता, काही करार केले होते संस्थेच्या फक्त विकास सेवा सोसायटीच्या दृष्टीनं आणि सर्वांनी पाळणं गरजेचं होतं. परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा मध्यंतरी 2-4 दिवसामध्ये काही प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यांच्या थोड्या मतभिन्नतेमुळं या ठिकाणी आजची निवडणूक सर्व नूतन संचालक असतील त्यांना एकत्र घेऊन व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. वास्तविक राजकारण करत असताना सुरुवातीपासून आपण काही निर्णय घ्यायचे असतात आणि सुरुवातीला निर्णय घेतलेले ते शेवटपर्यंत घ्यायचे असतात. त्यालाच राजकारणामध्ये किंमत राहते आणि त्यालाच समाजामध्ये मान राहतो. याची या पहिल्यांदा सर्व पार्टीच्या नेत्यांचं आणि सर्व सदस्यांचं हार्दिक अभिनंदन. ही प्रेम दाखवून जे आमच्यावर उपकार केला त्याचे आम्ही 100% परतफेड करणार आहे तर आहेच, काय अडचण नाही. पण जी कोण म्हणत होती भविष्यात हा भजनाला मान्य आहे की आम्ही चालतोय गावाला, ह्याच्यामुळे आम्हाला या जनतेनं या सर्वांनी ग्राह्य धरून की आता आम्हाला चेअरमनपद दिलं. पण आम्ही प्रामाणिकपणे इथून 5 वर्ष 8 सदस्य आहेत जे अजून कोण असतील, प्रामाणिकपणे जे ठरलेल्या गोष्टी आहेत ते सर्वजण आम्ही पार पाडणार आहे. एवढं पण माझं 2 शब्द थांबवतो. अर्थवाहिनी असणारी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक अतिशय शांततेने आणि आनंदात आज या ठिकाणी पार पडली. आणि ही निवडणूक पार पडत असताना चेअरमन पदी भरत आत्माराम पाटील आणि व्हाईस चेअरमन पदी शांतीलाल किसन काळे यांची सर्वानुमते निवड झालेली आहे. प्रथमतः त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी व्यक्तिशः माझ्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं असेल, सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं असेल अशा खूप खूप शुभेच्छा देतो. विकास सेवा सोसायटीचं गेली महिनाभर झालं बिगुल वाजत असताना अनेक घडामोडी घडल्या. पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रामाणिक एकनिष्ठ राहून संस्था आपली कशी मोठी होईल आणि सभासदांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा पूर्ण आपण सर्वांनी विचार करून आपण सर्वजण त्या क्रियेमध्ये गावातील सर्व पार्टी चालक असतील, सर्व सभासद असतील, त्याचबरोबर इतर सर्व जे आहेत जे आपले पदगारी असतात नोकरीनिमित्त त्या सर्वांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली त्याबद्दल मी सर्व सभासद, सर्व ग्रामस्थ, दोन्ही पार्टी चालक, पार्टी प्रमुख आणि नूतन सर्व सभासद या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हा आजचा सभा जाहीर करतो.